दिल दोस्ती दुनियादारीचे वीकेंडचे एपिसोड तसे हलके फुलके होते। कैवल्यने हवा निर्माण केली होती की घरात कोणी नवा सदस्य येणार आहे, अगदी कायमसाठी राहायला। आणि हा सदस्य कोण आहे, का येतोय, या विचाराने घरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं। एपिसोड अंती कळलं की हा नवीन मेंबर कोणी माणूस नसून कैवल्यचा सिंथेसायझर आहे। कैवल्यचं स्वप्न होतं की त्याचा स्वतःचा सिंथेसायझर असावा। त्याचं ते स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद सर्वांनाच झाला। आणि हो, घरात कोणी नवीन मेंबर येत नाहीये, त्यामुळे सर्वांना हायसंही वाटलं। आता पुढचं टेन्शन होतं की सिंथेसायझर कुठे ठेवायचा। कैवल्य त्याकरिता तात्पुरती जागा शोधत होता, परंतु घरात प्रत्येकाचा एक कोपरा असल्यामुळे त्याला कोणीच जागा द्यायला तयार नव्हतं। प्रत्येक जण त्याला उठवत होता। शेवटी रागाने तो मुलींच्या रूम मध्ये जाऊन बसला आणि मिनलच्या जागेवर ठाण मांडून आपला सिंथेसायझर वाजवू लागला। सिंथेसायझरची सुरेल धून ॲना आणि रेशमाला डिस्टर्ब करत नव्हती, पण मिनल मात्र वैतागून निघून गेली। स्वतःला झोप मिळत नाही म्हणून तिने आशू आणि सुजयलाही उठवलं। इथे कैवल्य सिंथेसायझर वाजवता वाजवता झोपला। हे पाहून मिनल, सुजय आणि आशू तिघही वैतागले। सुजय आणि आशूने कैवल्यला बेडवरून उचलून खाली झोपवलं, म्हणजेच रेशमाच्या थोडं बाजूला। स्वतःची जागा मिळताच मिनलही गार झाली। झोपेत कैवल्य रेशमाच्या थोडा जवळ गेला आणि चुकून तिच्या अंगावर एक तंगडी टाकून झोपला। त्यामुळे रेशमाला जाग आली। कैवल्य आपल्या बाजूला, तेही आपल्यावर तंगडी टाकून झोपलाय हे पाहून ती प्रचंड घाबरली। तिच्या डोक्यात 100 विचार थैमान घालू लागले। आता कैवल्यची ही तंगडी घरात काय काहूर माजवेल ते पाहूया। हाय, मी अमेय वाघ, म्हणजेच दिल दोस्ती दुनियादारी मधला कैवल्य। आमच्या सिरियलबद्दल तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।